जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत तांदळाची भाकरी कशी बनवायची ती. बहुतेक जणांना ही तांदळाची भाकरी बनवता येत नाही. त्यांच्यासाठी मी स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला सांगणार आहे कशी ही तांदळाची भाकरी करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर कोणाला येत नसेल तांदळाची भाकरी बनवायला, त्यांच्यासाठी ही खास व्हिडिओ बनवला आहे. ज्यांना कोणाला येत नसेल, बारीक बारीक मी ज्या काही टिप्स सांगणार आहेत त्या पद्धतीत तुम्ही आपली तांदळाची भाकरीही बनवू शकता. चला मग पाहूया. आधी तुम्हाला मी माप दाखवते. हे माप मी हाताने दाखवते. आपल्याला जर एका माणसासाठी जर भाकरी बनवायची असेल तर हे मूठभर हे तांदळाचं पीठ अशा 2 मूठभर घ्यायच्या एका माणसासाठी. हे मी तुम्हाला एक माझ्या पद्धतीचं माप दाखवते. जर कोणाला येत नसेल तर ही एक स्टेप आहे. 2 मुठीभर आपण पीठ घेतलं. हे एका माणसाचं पीठ आहे. असं मी तुम्हाला 2 भाकऱ्याचं पीठ करून दाखवणार आहे. जर कोणाला येत नसेल, जर पहिल्यांदाच भाकरी करण्याची ट्राय करत असतील, त्यांच्यासाठी ही टीप आहे. मी असे 4 मुठीभर पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी रेडीमेड पीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला दळायचं असेल तर त्या तांदळाला चांगलं स्वच्छ साफ करून धुवून पंख्याखाली सुकून वगैरे आणि मग नंतर दळायला द्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मी इथे रेडीमेड पीठ याच्यासाठी घेतलेलं आहे का माझं बारकं बाळ आहे घरामध्ये. ते मला हे सगळं प्रोसिजर करू देत नाही. तांदूळ सुकत जर टाकलं ते सगळं गडबड करतं. हे आता आपल्याला या पिठामध्ये पाण्याचं माप मी तुम्हाला दाखवलं आहे. सगळ्यांच्या घरात आपल्या चायचा कप हा असेलच, जो मी आता तुम्हाला दाखवला आहे. तो चायचा कप हा अर्धा पाणी करून थोडं पाणी करून पिठामध्ये मिक्सिंग करायचं आहे. हा तुम्हाला मी पाण्याचा अंदाज दाखवलेला आहे. असंच थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ आधी घट्ट मळायचं आहे. आणि मग नंतर आपण जेव्हा भाकरी करायला घेऊ तेव्हा एका उंड्याचं पीठ आपल्याला साईडला काढून त्याला मऊसर मळायचं आहे. मी ते तुम्हाला नंतर दाखवेलच. हे असं थोडं करून थोडं पाणी टाकून आपल्याला हे असं मळायचं आहे. हे जे मी तुम्हाला दाखवलं आहे हाताची स्टेप, या हाताचा पंजाच्या आकाराने आपण ह्याला पिठाला दाबायचं आहे. ज्याच्यानं आपला हा पिठाचा गोळा तयार होईल एक प्रकारचा. जर कोण पहिल्यांदाच बनवत असेल या ज्याला कोणाला येत नसेल तर आधी आपल्याला हे पीठ घट्टपणे मळायचं आहे. पातळ नाही करायचं आहे, फक्त घट्ट मळून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. घट्ट मळलं आपला जो उंडा आहे तुम्हाला मी दाखवते. पाहू शकता तुम्ही एवढं इतपत घट्ट झालेलं आहे हे. आता मी ह्याला तोडून दाखवते. पाहू शकता अलगद तुटतं इथे. आता ह्या 2 भाकरीचं पीठ मी हे मळलेलं आहे. आपण आता ह्याला एक उंडा घेऊया. आता आपल्याला ह्या उंड्याला नरम मळायचं आहे, एकदमही नरम नाही. आता आपल्याला ह्या उंड्याला फक्त पाण्याचा हात थोडा ओलसर करून ह्याला मळायचा आहे. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ह्या पद्धतीमध्ये आपल्याला मळायचं नाही आहे. ते थोडंसं आपल्याला ह्याला घटसर ठेवायचं आहे. जास्त जर तुम्ही पातळ मळल्याने काय होतं, आपल्या भाकरी वळत नाही. आपण जे भाकरीला आकार देतो तर साईडने भाकरी आपल्या तुटू शकतात. आता मी जो काय हाताचा पंजा दाखवला आहे त्या पंजानुसारच आपल्याला हे पीठ नरम करायचं आहे. तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीत आपण चांगलं मळून घेतलेलं आहे. आणि पाण्याचा ओला हात करूनच आपल्याला पीठ मळायचं आहे. ह्याच्यात आता पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला. हात ओला करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपण हे मोदक करतानाही आपल्याला असंच याच पद्धतीमध्येच पीठ करायचं आहे. आणि एवढंच
मऊसर करायचं आहे, नाही तर मोदकाचं साच्याला आपले पीठ हे चिपकू शकतं. तुम्ही पाहू शकता अलगद हे आपल्या थाळ्याला पीठ चिपकते म्हटलं आपलं नरम झालेलं आहे हे पीठ. मी तुम्हाला दाखवते. पाहू शकता इतपत आपण हे नरम केलेलं आहे. हाताच्या पंजाने मी तुम्हाला एक टीप दाखवते. अलगद जर हे पीठ पुढे जात असेल तर समजायचं आपलं पीठ हे मऊसर झालेलं आहे. आपलं हे आता उंडा हा तयार झालेला आहे. आता आपण भाकरी करायला घेऊया. भाकरी करताना आपण हा उंडा असा गोलसर करून घेतलेला आहे. पण आधी आपल्याला ह्या उंड्याला ह्या सुक्या पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थाळ्यालाही आपल्याला सुकं पीठ लावायचं आहे, कारण थाळा हा खाली थोडासा ओलसर असतो त्याच्यामुळे. आणि आता ह्या आपण भाकरी थापायला घेऊया. जे आपले पुढचे तीन बोटं आहेत, ह्या 3 बोटानेच अलगद पद्धतीने आपल्याला हे भाकरी वळवायची आहे. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हळूहळू पुढचे जे 3 आपले बोटं आहेत त्या बोटाने आपल्याला हे भाकरी फिरवायची आहे. ही किनारच सगळ्यात आधी आपल्याला हे किनारच दाबायचे आहे. दाबत आपल्याला मोठी ही अशी भाकरी करायची आहे. आणि हे 3 बोटानेच आपल्याला ही भाकरी फिरून घ्यायची आणि किनार ह्याची बारीक करून घ्यायची. भाकरी करताना नेहमी आपली ही किनार पातळच असावी, जाडसर नाही करायची आपल्याला. जाडसर केल्याने काय होतात आपल्या भाकऱ्या आतून शिजत नाहीत, खातानाही एखाद्या चपातीसारखी भाकरी लागते. मग तुम्ही पाहू शकता मी फक्त 3 बोटांनीच ही भाकरी थापत आहे. मधला जो आपला भाग असतो तो जाडसर असतो, म्हणून तो मधला भाग आपण घेऊन असं वरपर्यंत बोटं फिरवायचे आहेत. मधल्या भागालाही आपल्याला हे पातळ करायचं, कारण तो भाग आपला जाडसर असतो भाकरीचा. त्यालाही बोटाने आपल्याला बारीक करून आपली भाकरी ही मोठी बनवायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली ही भाकरी अशी हळू बोटाने, जर कोण नवीन असेल तर त्याने छोटी भाकरी बनवली तरी हरकत नाही, पण बारीक बनवा, पातळ बनवा आणि बोटानेच आपण त्याला गोल फिरवायचे आहे. जर तुमचे बोट हे भाकरीला चिपकत असेल तर सुक्या पिठामध्ये हे तुम्ही हात घालून परत भाकरी वळवू शकता. तुम्ही पाहू शकता आपली ही भाकरी खूप अशी मोठी झालेली आहे. आणि माझ्या ह्या भाकऱ्या अशा मोठ्याच बनतात आणि मला मोठ्याच आवडतात. जर कोण नवीन असेल करणार तर त्यांनी अगदी बारीकच बनवा आधी, जर जमत नसेल तर. आता आपला जो मधला भाकरीचा भाग आहे तो आपल्याला हाताचा जो पंजा आहे त्या पंजानेच आपल्याला बारीक करायचा आहे. तुम्ही मधला जो भाग आहे जेव्हा त्याला दाबाल तेव्हा आपली ही भाकरी अजून मोठी बनते. अजून जसा आपल्याला शेप हवा आहे त्या पद्धतीमध्ये गोल असा आपली भाकरी तयार होते. तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला पहिल्यांदाच असेल तर तुमच्या ह्या भाकऱ्या थोड्याशा वाकड्या तिकडे येऊ शकतात, पण हरकत नाही. जर सवय लागली तर ते तुमची भाकरी ही गोल बनू शकते. भाकरीसाठी तवा हा नेहमी खोलवट असायला हवा, ह्याच्यासाठी की आपली भाकरीचा जो मधला भाग आहे तो चांगला शेकायला हवा आहे आणि साईडचा जो भाग आहे किनाऱ्याचा तो तव्याला चांगला शेकायला हवा आहे. त्याच्यासाठी जर कोणाकडे नसेल तर त्याने नॉनस्टिकी पॅन या आपला चपाती करायचा तवाही घेऊ शकतो. पण त्याच्याने काय होतात भाकऱ्या ह्या आपल्या करपतात. आपल्या भाकऱ्या बनवण्यासाठी आपल्याला हा तवा लोखंडाचा आणि खोलवटच हवा, तरच भाकऱ्या आपल्या अशा चांगल्या उत्तम पद्धतीमध्ये बनतील. नॉनस्टिकी पॅनमध्ये पूर्ण पसरट असा हा पॅन असतो, त्याच्यामुळे आपली भाकरी ही जशी पाहिजे तशी बनत नाही. आपल्याला ही भाकरी तव्यावर टाकल्यावरती आपल्याला थोडंसं पाणी ह्याच्यात शिंपडायचं आहे, कारण आपण जेव्हा
भाकरी वळवतो तेव्हा ते खाली पीठ असतं. हे पीठ खाली असल्या कारणाने आपल्याला ते पीठ पाण्याने काढून घ्यायचं आहे. ही अगदी 2 ते 3 मिनटात खालून शेकून निघते भाकरी. आणि भाकरी शेकवताना आपल्याला पहिल्यांदा खालचाच भाग शेकवायचा आहे. तुम्ही पाहू शकता खालचा भाग आपला व्यवस्थित असा शेकला गेलेला आहे. आता जे आपण पाणी लावलेला भाग होता तो आपण आता शेकून घेऊया. पण तो भाग आहे तो आपल्याला किनाऱ्याने शेकायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये जाडसर किचनचा नॅपकिन असेल तो घ्या. जर तुम्ही चपाती वगैरे शेकायला यूज करत असाल, वापरत असाल तर तो घेऊ शकता. पण जाडसर घ्या. त्याच्याने काय होणार, जे आपल्या भाकरीची वाफ येते हाताला ती लागणार नाही, तुमची बोटं भाजणार नाहीत. पाहू शकता तुम्ही हा खालचा भाग आपला व्यवस्थित असा शेकला गेलेला आहे. ह्या कपड्याने आपण ज्या पद्धतीत शेकतो ती भाकरी आपली व्यवस्थित अशी शेकून निघते. काही जणांना सवय नसेल तर त्या फळानेही तुम्ही करू शकता. पण आपल्या कपड्याने व्यवस्थित अशी भाकरी ही शेकून निघते. गावचा जो आपला चूल असते त्या चुलीवरती व्यवस्थित आपले भाकरी ही शेकून निघते. पण नंतर भाकरी ही अर्धी कच्ची आणि अर्धी शिजलेली असते. तर चुलीच्या खाली जी लाकडं असतात त्याच्यामध्ये गावच्या बायका ह्या शेकून काढतात. इथे आपली भाकरी ही रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भाकरी बनलेली आहे. जर कोणाला जमत नसेल तर आधी 1-2 वेळा तुम्ही करून बघा, बारीक करून बघा. प्रयत्न केला तर नक्की तुमच्याकडून ही भाकरी ही तयार होईल. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने माझे जे काही व्हिडिओ असतील, ज्या काही रेसिपी असतील त्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. जय सद्गुरू सगळ्यांना.